कुडाळच्या नर्मदाई महिला औद्योगिक सहकारी संस्थेला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाली। त्यानिमित्तानं संस्थेच्या वतीनं मालवणी मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प करण्यात आला। त्यातूनच या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मालवणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। कुडाळ इथं महामार्गानजीक असलेल्या रविकमल हॉलमध्ये श्री श्री 108 महंत मठाधीश सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या हस्ते शनिवारी सकाळी या महोत्सवाचं उद्घाटन झालं। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे आदी मान्यवर उपस्थित होते। कोकणी मातीतले उद्योग आणि संधी ही टॅगलाईन घेऊन या मालवणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। इथं प्रवेश करताच मालवणी मुलखातल्या शेतातल्या मातीचं पूजन, रुजवण, विविध पारंपरिक शेती अवजारं, केळीचे घड, फणस अशा अनेक मालवणी ओळख सांगणाऱ्या वस्तू आपलं लक्ष वेधून घेतात आणि मनाशी खुणगाट बसते की हे काहीतरी वेगळंच आहे। त्याचवेळी आपण विविध स्टॉल्सना भेटी देण्यासाठी मुख्य हॉलमध्ये प्रवेश करतो। विविध प्रकारचे 40 स्टॉलची रचना इथं आपल्याला पाहायला मिळते। भारतीय किसान संघाचा पहिलाच स्टॉल आपलं लक्ष वेधून घेतो, कारण इथं असतात विविध प्रकारची भरड धान्य, नाचणी, वरी या पलीकडे सुद्धा वेगवेगळी भरड धान्य आहेत आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात होऊ शकतो याची माहिती तिथं मिळते। अशा प्रकारचे विविध वस्तू आणि उत्पादनांचे स्टॉल्स इथं आहेत। कोकणी मेवा आहे, कोकम सरबत, आंबे, विविध पदार्थ, विविध प्रकारची पीठं, मसाले, काथ्यापासून तयार केलेल्या वस्तू, मातीपासून तयार केलेल्या वस्तू इथं वेगवेगळ्या बचत गटांनी आणि उत्पादकांनी मांडलेल्या आहेत। त्याचबरोबर हॉलच्या तळमजल्यावर ससे पालनाचा स्टॉल आहे। राज्य शासनाच्या मत्स्य विभाग, कांदळवन विभाग यांचे देखील स्टॉल्स आहेत। या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती तुम्हाला मिळते। शेती अवजारांचा स्टॉल्स देखील तुमचं लक्ष वेधून घेतो।
2 दिवस सुरू असलेल्या या मालवणी महोत्सवाला लोकांचा फार चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं नर्मदाई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांनी सांगितलं. खरं म्हणजे आमची नर्मदाई संस्था जी महिला औद्योगिक संस्था आहे आणि महिलांना उद्योग क्षेत्रात प्लॅटफॉर्म मिळावा मार्केटिंग यासाठी आम्ही गेली 10 वर्ष काम करतो. आमच्या संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाली. त्याचा एक उपक्रम त्याच्या माध्यमातून की आपल्या मालवणी मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कशी करायची? मातीमधनं किंवा सिंधुदुर्गच्या निसर्ग संपदेपासून निर्माण होणारे जे उद्योग आहेत ते कुठल्याही प्रकारचे होतं. म्हणजे ही उद्योजक जे सोनं निर्माण करतात ते तुम्ही सगळ्यांनी, आपण जे आहोत सगळे शहरवासी असेल की प्रत्येक जण जो आहे सिंधुदुर्गवासी असेल, बाहेरचा पाहुणा असेल, यांनी बघावं आणि त्यांच्याकडनं खरेदी करून त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या उद्योजकतेला वाव द्यावा, हात द्यावा आणि त्यांना समृद्ध करावं आणि समृद्ध कोकण जे म्हणतो ते सगळ्या जगापुढे यावं. यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आणि ह्या प्रयत्न करतानाच आम्ही एक नवीन संकल्पना इथे मांडली आहे की आपण जी आपल्या मातीतून जे आपल्याला प्रत्येकालाच मातीतून आपण निर्माण झालो असं म्हणतो, शेवटी मातीत जाणार असं म्हणतो, पण ह्या मधल्या काळात जे काही आपण करायचं असतं ते म्हणजे या मातीप्रती कृतज्ञता आणि ती कृतज्ञता प्रत्यक्ष आपण जशी एखादी सत्यनारायणाची पूजा असेल, कुठली गणपतीची पूजा असेल, त्या मातीचं प्रत्यक्ष आपण इथे पूजन केलंय आणि प्रत्येकाला आपण सांगतोय की त्या मातीला तुम्ही पूजन मातीचं तुम्ही पण करा. जे एक आगळा वेगळा तिथे आपल्याला अनुभव येतो आणि खूप मनाला समाधान लाभतं की प्रत्यक्ष आपण जी काळी आई आपली म्हणतो, आपल्याला खूप काही देते जीवनभर, त्या आईच्या प्रति कृतज्ञता म्हणून छोटासा आपण पूजनाचा इथे कार्यक्रम केलाय आणि याच माध्यमातून आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला आणखीन जास्तीत जास्त या उद्योजकांना पुढे न्यायचं आहे अशी आमची इच्छा आहे. किती आणि कोणत्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी? साधारणतः 40 ते 45 स्टॉल आहेत तिथे. त्याच्यामध्ये उद्योगाचे प्रत्यक्ष एक 30 एक स्टॉल आहेत. म्हणजे जे महिला आपल्या शेतातनं निर्माण झालेले विविध धान्य, फळं असतील किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून ते जे उद्योग करतात त्या आहेत. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीड बँक जे आपल्या इथे तयार झालेले आहे ते महत्त्वाचे 2 स्टॉल आपल्याकडे आहेत. त्यांच्या माध्यमातून जी जुनी बियाणं, आपण म्हणतो की गावठी भात चांगला असतो, त्याची चव चांगली असते, पण आता नवीन नवीन सगळी बियाणं यायला लागल्यामुळे हे मागे पडत चालले आणि ते जे चविष्ट पदार्थ आम्ही सगळेजण म्हणतो आमच्या गावाकडे ह्या बरा होता, आम्ही लहान असताना ह्या छान होता, माझी आऊस चांगला करी, पण त्याच्याही पेक्षा ही कशामुळे चांगलं होतं तर ही जी बियाणं मातीतली आहेत त्या बियाणांमध्ये आणि त्याचं जे संकलन झालेलं आहे ती शेतकरी संघाची जी माणसं आहेत ती सगळेजण त्यांनी इथे स्टॉल लावलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांनी आणि आमच्या महिला उद्योजक असतील किंवा सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे शासकीय जे कृषी विभाग आहे आपला, त्या कृषी विभागाचा पण इथे माहितीचा स्टॉल आहे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे आता पालकमंत्री जे आहेत त्यांच्याकडे मत्स्य संपदा याचं मंत्रालय आहे, तर त्याच्या माध्यमातून पण इथे मत्स्य विभागाकडनं जी काही योजना असतात त्याही कळाव्या म्हणून इथे रंगीत मासे जे इथे ठेवले आहेत किंवा आपले मालवणला त्यांचा पण आणखीन एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामधनं मत्स्य संवर्धन म्हणजे बंदिस्त मत्स्य संवर्धन ते एक असतं. त्याचप्रमाणे ससे पालक आमच्या गावातलाच माणूस आहे, अगदी मोठ्या पदावर नोकरीला असतानाही त्याने कोविड काळात हा व्यवसाय सुरू केला आणि एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन सस्यपालन हे होऊ शकतं. मग ह्या सगळ्यांना एकत्र करत त्याचबरोबर ह्या सगळ्या शेतीसाठी लागणारी जे अवजार आहेत त्यालाही शासनाच्या योजना असतात आणि त्या योजना प्रत्यक्ष इथे पण अंमलात आणल्या जाऊ शकतात किंवा त्याची माहिती मिळू शकते. म्हणून अवजारांचा स्टॉल जो आपल्या कुडामधलाच काळंबा कृषी उद्योग त्यांचा आहे, तर ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा प्रदर्शनाचा घाट घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांचा काल संध्याकाळी तो खूप चांगला प्रतिसाद होता. आजचा दिवस आहे आणि आजही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्याला अनेक मान्यवर इथे येऊन गेलेत आणि त्यांनी आम्हाला शाबासकीची थाप दिली आहे आणि आम्हाला नेहमीच सहकार्य करण्याचा शब्द दिलाय. त्याच्यामुळे आम्ही आणखीन पुढचं पाऊल चांगल्या खंबीरपणे टाकू शकतो असं मला वाटतं. नर्मदाई औद्योगिक सहकारी संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मालवणी महोत्सवाला अनेक मान्यवरांनी भेट दिली, खरेदी केली आणि उपक्रमाची वाहवा देखील केली. उत्पादक आणि ग्राहक यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद या मालवणी महोत्सवाला लाभला.